जो या मशिदीत आला तो सुखी झाला. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण साईंच्या निवडक कथांपैकी एक कथा पाहूया. पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावात नारायणगावचे भीमाजी पाटील राहत होते. ते जसे श्रीमंत होते तसेच ते मनमिळाऊसुद्धा होते. प्रेमळ आणि उदारही होते. त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा सतत राबता असे. ते सर्वांचा मान ठेवत असत व आदर सत्कार करीत असत, जेवू खाऊ घालत असत. 1909 साली त्यांना कफक्षय झाला. त्यामुळे ते अंथरुणाला खिळले. असह्य खोकला, सतत येणारा ताप, तोंडाला येणारा फेस, पोटातील मळमळ, अपचन यामुळे ते खंगून गेले होते, त्रासले होते. त्यांच्या घरच्या मंडळींनी खूप प्रयत्न केले होते. मोठमोठे डॉक्टर, वैद्य, हकीम यांचे उपचार केले, पण त्यांना काहीच उपयोग होत नव्हता. कुलदेवतांना नवस पण केला होता. पंचाक्षरी आदी सर्व उपाययोजनाही फोल ठरल्या होत्या. शेवटी सर्वांनीच पाटलांच्या जीवितावर पाणी सोडले. पाटीलही व्याधीला पुरते कंटाळले होते. ते देवाकडे सतत मरण मागत होते, पण तेही येत नव्हते. पाटलांना काय करावे ते सुचेना. ते निराश झाले, पुरते खचून गेले होते. आणि एके दिवशी अचानक त्यांना नानासाहेब चांदोरकरांची आठवण झाली. त्याबरोबर त्यांनी चांदोरकरांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी आपल्या आजाराबद्दल त्यांना वर्णन करून त्यांच्या भेटीची इच्छा प्रकट केली. नानासाहेबांना भीमाजी पाटलांचा स्वभाव माहीत होता. म्हणूनच अशा उमद्या माणसावर कोसळलेले प्राणघातक संकट पाहून त्यांचे मन कळवळले. त्यांना वाईट वाटले. त्यांनी उलट टपाली पत्र धाडले. त्यात त्यांनी श्री बाबांची महती वर्णन करून बाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाण्याचा त्यांना सल्ला दिला. नानासाहेबांचे पत्र मिळताच पाटलांना खूप हायसे वाटले. त्यांच्या कोमेजलेल्या जीवाला थोडी हुशारी आली. आता कधी एकदा बाबांचे दर्शन घेतो असे त्यांना होऊन गेले होते. त्यांनी घरातील मंडळींना तयारी करण्यास सांगितले आणि बरोबर काही मंडळी घेऊन ते शिर्डीस निघाले. त्यांची गाडी मशिदीच्या चौकाजवळ थांबली. तेव्हा 4 चौघांनी त्यांना उचलूनच बाबांच्या समोर नेले. त्यावेळी नानासाहेब चांदोरकर व माधवरावही तेथे उपस्थित होते. त्यावेळी पाटलांकडे बघून बाबा माधवरावांना म्हणाले की, श्यामा, अरे असे किती चोर आणून तू माझ्या अंगावर घालणार आहेस? तुझी ही कृती बरी आहे का? यावर माधवराव काहीच बोलले नाहीत. पण भीमाजीने मात्र त्यांच्या चरणांवर डोके ठेवून, बाबा कृपा करून मज अनाथाला वाचवा अशी आर्त विनंती केली. तेव्हा त्यांचे व्यथा पाहून बाबांना दया आली. ते म्हणाले, बाबा रे, आता भिवू नकोस. तू ज्या क्षणी शिर्डीत पाय ठेवलास त्याच क्षणी तुझे भोग संपले, हे लक्षात ठेव. अरे, इथला फकीर फार दयाळू आहे, कनवाळू आहे. तो व्यथा घालवतो आणि प्रेमाने प्रतिपाळही करतो. जो श्रद्धाभावाने त्याच्या मशिदीची पायरी चढतो तो सुखावर आरूढ होतो. त्यावेळी साईमुखीची ती वचने ऐकून भीमाजीची काळजीच संपली. पाटील साधारणतः एखादा तासच बाबांच्या संगतीत बसले असतील, पण तेवढ्या अवधीतच बाबांच्या कृपेने त्यांनी दर 5 मिनिटांनी येणाऱ्या रक्ताच्या गुळण्या बंद झाल्या. त्यानंतर बाबांच्या सांगण्यावरून ते भीमाबाईच्या घरी राहिले आणि अल्पावधीतच पूर्ण बरे होऊन बाबांच्या कृपेची महती गात परत जुन्नरला परतले. श्रोतेहो, तुम्हाला कथा कशी वाटली? आवडली ना? कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.